हॅलो, मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आणि आज आता घटाची 9वी माळ आहे. तर 9व्या माळीचं आज आज आपण लिंबाची माळ घातलेली आहे घटाला. तर रात्री आजचा कलर आहे पिंक. हे पाहता येईल, पिंक कलर आहे आजचा. आणि सर्वप्रथम आता रात्री काय झालं, खूप उशीर झाल्यामुळे मी नाही टाकू शकले. तर रात्री मी अष्टलक्ष्मी मंदिरला गेले. इथे हैदराबादमध्ये अष्टलक्ष्मी खूप सुंदर असं मंदिर आहे. 8 देव आहेत. 8 देवांचं खूप छान असं दर्शन घेतलं. मस्त असं, पण ते मध्ये दर्शन तुम्हाला नाही देऊ शकत कारण मध्ये अलाउड नव्हतं शूटिंग किंवा फोटो, काहीच अलाउड होतं. मंदिरचे ज्यावेळेस दर्शन करून आपण बाहेर येतात ना, तर त्यावेळेस अलाउड होतं. तर तिथलं तुम्हाला मी दाखवते. तर तिथं मी शूट केलेलं आहे. आणि जाताना एक देवी खूप छान अशी देवी बसलेली होती. तिथं पण दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं. गेलो तिथं, दोघंच गेलो, लेकरं आले नव्हते. आणि तिथून पुन्हा नंतर अगोदर त्या देवीचा, नंतर अष्टलक्ष्मीला गेलो. तर त्या अष्टलक्ष्मीला गेलो, तिथं आम्ही पूजा वगैरे केली. तर तिथं पूजा ती दाखवू शकत नाही मी कारण अलाउडच नव्हतं. आणि नंतर मग मला तिथल्या पुजाऱ्यांनी हो काही अशा हिरव्या बांगड्या दिल्या. खूप छान वाटलं बरं का, खूप समाधान वाटलं. देवाचा प्रसाद आपल्याला काहीतरी मंदिरातून मिळतंय ना देवाच्या तिथून, तर खूप छान असं मस्त वाटतंय. 5 बांगड्या दिल्या. इकडं 3 घातल्या मी बांगड्या आणि इकडं 2 घातल्या. तर अशा बांगड्या मिळाल्या. घरी यायला मला 11 वाजले. 11 वाजल्यामुळे मी बाकीचं मग तुम्हाला नाही टाकू, व्हिडिओ अगोदरच आला होता त्याच्यामुळे नंतर मग मी त्या व्हिडिओमध्ये कालच्या तर नाही टाकू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याचं दर्शन दाखवेल. तर बघा आता आज आज काय, तर आता आज घरीच कोणीच नाही आता सध्या तरी. तर आता मी फराळाला काय करते, तर भगरीची भाकर आणि भेंडीची भाजी करते. ते पण तुम्हाला शेअर करेल. तर तुम्ही एवढं मला भरभरून प्रेम देता, असंच प्रेम द्या माझी युट्यूब फॅमिली. मला खरंच खूप छान वाटतंय. आणि त्यातली त्यात म्हणजे काय माहितीये का, की सकाळी 7 वाजता मी केअरटेकरचं पण करते. मी तुझ्या घरात राहते ना, तर त्या आजीसोबत म्हणजे आजी असतात त्यांचं कोणी नसते, मीच त्यांना पाहते. तर सकाळी 7 वाजता जायचं, चहा वगैरे नाश्ता करून यायचं, पुन्हा 11 वाजता जायचं, स्वयंपाक करायचा, व्यवस्थित त्यांना द्यायचं वाढून. आणि त्यांच्यासोबत एकशे नर्स आहे ठेवलेली. तर मला इथे येऊन जवळपास आता 4 वर्ष झालेली आहेत. तर खूप असा विश्वास दाखवतात त्या आजी. त्याच्यामुळं खूप असं जीव लावतात, खूप प्रेम करतात. मस्त आहे. पण मी त्यांचं नाही, त्यांची जशी पर्सनल लाईफ असते ना, त्याच्यामुळे मी ते तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत. जर कधी विचारून त्या जर म्हणल्या तर ठीक आहे, करेल. पण नाहीच असं पर्सनल कुणाच्या लाईफ सोबत आपण म्हणजे जबरदस्ती नाही करू शकत ना. तर त्याच्यामुळे मग पण कधी जर जमलं, त्यांची मुलगी वगैरे आली त्यांना विचारून, तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. खूप छान आहेत त्या आजी. तर चला आता भाकर करते. आता वाजलेले आहेत बघा 12 12:30 झाले. तर भाकर करते, भगरीची भाकर आणि भेंडीची भाजी करते. ते पण तुम्हाला शेअर करते. आता टाकते भाकरी वगैरे टाकते. सकाळी केळी खाल्ली होती. आणि रात्री काय केलं तर मिस्टरने असे पेढे आणले होते. तर एक पेढा आणि दूध केळ खाल्ली होती. भाजी रात्रीचीच आहे भेंडीची, खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे थोडीशी ठेवली. आता एक भाकरी टाकते. या भाजीसोबत भाकरी खाते मी आता. चिवडा आणलाय फराळ, ते तर तुम्हाला मी कालच दाखवेल, तर शेअर केलं तर ते चिवडा आणि थोडंसं केकच भाकर टाकणार आहे आता. तर ते टाकते, बगरीची भाकरी वगैरे टाकते, नंतर फराळ करते. आता घरी कोणीच नाहीये. आम्ही आज अष्टलक्ष्मीला गेले ताईंनो. संध्याकाळी खूप उशीर झालता त्याच्यामुळे. आणि तिथं प्रसादाला बी बारी होती, प्रसाद घेतला. बघा हे मंदिर इतकं सुंदर आहे ना. 8 देव आहेत तिथं, 8 लक्ष्मी आहेत, अष्टलक्ष्मी. सगळ्या मध्ये तर काय अलाउड नव्हतं लक्ष्म्यांचा फोटो घेण्यासाठी मंदिराच्या मध्ये. त्याच्यामुळे बाहेर आल्याच्या नंतर प्रसादाला बारीला लागलोत का, त्यावेळेस मग हे बाहेर थोडंसं केलं. मध्ये नव्हतं ताईंनो, अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही मधलं दर्शन नाही देऊ शकले. पण इतकं सुंदर मंदिर आहे ना. एकदा म्हणजे नवरात्रीत तर मी जातच असतो तिथं. ताईंनो हो का, भाकर टाकते भगरीची भाकर. बरं ताईंनो, एक सांगा की आता हे उपवासाचं काय झालंय, की अष्टमी नवमी एक दिवस आल्यामुळं कोण म्हणतंय उठते उपास उद्या आणि कोण म्हणतंय आज. तर तुम्ही कसं करता ते सांगा, कारण कन्फ्युजन एवढं आहे ना, की आता आज बसते उठते उपास आज धरावे की उद्या धरावे, हेच कन्फ्युजन आहे. त्याच्यामुळे मला तर 9 दिवसाचे काही फरक पडणार नाहीये. पण निवद देवीला कधी द्यायचा किंवा होम कधी पेटतं हे पण मला सांगा. कारण काहीच कळ नाही काय करावं काय नाही. मी तरी पण एका आमच्या इथल्या पुजाऱ्याला ब्राह्मणाला विचारलंय. ते तर म्हणाले की आजच उठते उपास आहेत आणि उद्या देवीला नैवेद्य या. तर चला ही भाकरी टाकते मस्त अशी. हे पहा, भगरीचं पीठ मी इथं तर मिळत नाही हैदराबाद मध्ये. महालक्ष्मीला गेले का त्यावेळेस तिथूनच मी हे असं भगरीचं पीठ आणलं होतं. मी आणि आमच्या जाऊबाई दोघींनी पण आम्ही तिथूनच आणतो, दरवर्षी असंच करतो.
कारण इथं भेटत नाही तर त्याच्यामुळे काय करणार मग. भगरीची भाकरी मस्त अशी झाली. ह्याच आता देवीला पण नैवेद्य दाखवून घेते. आता भेंडीची भाजी नाही दाखवत देवीला, कारण भेंडीची भाजी रात्रीची आहे. आता ही भाकरी आणि ह्याच्यासोबत दूध आणि साय असं ठेवते, म्हणजे देवाला रात्रीच्या रात्री आताच ताजे केलेलं ताजे देवाला असं देवीला माताराणीला दाखवून घेते. नाही बघा अशी झाली आपली भाकरी. देवाला नैवेद्य दाखवून देवी माताराणीला नैवेद्य दाखवून घेते. असं भाकर, हे पहा भाकरी, हे उपवासाचा चिवडा, हे दूध साय आणि हा पेढा असं देवीला नैवेद्य दाखवून घेते. देवाची रांगोळी वगैरे धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामि महानैवेद्यम समर्पयामि ओम नमो नारायण श्रीमन्नारायणाय नमो नमस्ते. ओम जय माता लक्ष्मी. असं म्हणतात की नैवेद्य लावल्यावर उदबत्ती लावावी आणि देवीला जेवायला आमंत्रण द्यायचं. सकाळी तर केळी ठेवली होती मी, त्याच्या अगोदर बदाम बी ठेवलेले, कारण केळी उचलून खायला घेतली तर ताट रिकामा राहायला नको, त्याच्यामुळे खाली बदाम पण ठेवलेले आहेत मी. आणि आता हे आपला जेवतानाचा दुपारचा नैवेद्य माता राणीला. धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामि. आजची आहे 9वी माळ. आजचा कलर आहे पिंक गुलाबी कलर, त्याच्यामुळे मी गुलाबी कलरची रांगोळ काढलेली आहे. पूजा झाली, आरती झाली, केळाचा नैवेद्य दाखविला. आणि आज काय फुलवालं आलेलं नाही आहे. फुलवाले काका आले की त्यांच्याकडून उशिरा येतात जरा ते, तर त्यांच्याकडून मी नंतर फुल घेईल आणि नंतर व्हायला. आता सकाळी एवढे आले नाही तर किती वेळ थांबावं म्हणून मी पूजा घेतली करून. आणि आज माळ घातलेली आहे माताराणीला लिंबाची घटाला माळ घालून घेतली. बघा आपला घटसुद्धा किती छान असा मस्त चौकोन असा छान उगवलेला आहे. बघा हे पहा मस्त असा झालेला आहे, घटाला उगवलेला आहे. ही कुंचम सेवा 9 दिवस केली ताईंनो. काढलं नाही आहे कारण देव असं म्हणतात की झोपलेले असतात, त्याच्यामुळे आहे त्याच्यावरच फुलं वगैरे वाहून अशी सेवा करून घेतली. मी सेवा केली. तर पहा आपली पूजा वगैरे झाली. तर चला ताईंनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला आवडला तर शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पण तुमच्यासारखी एक गृहिणी आहे, काहीतरी आपलं करायचं चला. त्याच्यामुळं बसून राहण्यापेक्षा किंवा आपल्याला एक काहीतरी कला आहे आपल्या अंगात ती दाखवायची, म्हणजे आता एवढं काही नाही आहे. पण चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माता राणीच्या कृपेने सगळ्यांचा दिवस आनंदात जावो आणि सगळ्यांना भरभरून असं प्रेम मिळो. देवाच्या कृपेने सगळं असं व्यवस्थित हो, सगळ्यांसोबत चांगलं घडो आणि माता राणी सगळ्यांना चांगली बुद्धी देवो, हीच माता राणीचरणी प्रार्थना करते. आणि या व्हिडिओचा इथंच काय एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.